इथे मला असं नोंदवावंसं वाटतं की सूर्याची उपासना खरं तर 12 महिनेच करायची. ओके. आपल्याकडे जी वैदिक सनातन परंपरा आहे त्या परंपरेनुसार प्रातःकाळी सूर्याचं दर्शन घेणं, की सूर्याचा मकर राशीमध्ये होणारा जो प्रवेश आहे, मग त्याच्या आधी आणि नंतरचा जो कालावधी आहे, कल्पना अशी आहे की सूर्य आपलं अयन आता बदलणार आहे पुढच्या महिन्यात. म्हणजे तो जेव्हा मकर राशीत जाणार आहे तेव्हा तो दक्षिण वृत्तावरून, दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धाकडे प्रवास सुरू करेल. मग मी मगाशी जे म्हटलं की सूर्य ही प्रत्यक्ष देवता आहे. बरोबर. बाकीच्या देवता प्रत्यक्ष नाही आहेत म्हणून कुठेतरी त्याला मंदिरांची, मूर्तींची, आलंबनांची गरज आहे. हे जे आजचं नाव आहे त्या प्रांताचं, ते मूलस्थान या संस्कृत शब्दावरून आलंय. मूल. उपपुराणांमध्ये सांब पुराण आणि सौर पुराण अशी 2 पुराण आहेत जी सूर्य उपासनेचं महत्व आपल्याला सांगतात. रामकथेमध्ये, रामाच्या चरित्रामध्ये सूर्य उपासनेचे अनेक संदर्भ आहेत. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की भगवान रामचंद्रांचा जन्म हा सूर्यवंशात झालेला आहे. म्हणून आज तुम्ही जर अयोध्येतही गेलात, अयोध्येची जी जन्मभूमी मंदिरावरची तिथे स्थापन झालेली रामलल्लाची मूर्ती आहे, त्याच्याही मस्तकावर सूर्यबिंब आहे. तो आपसूक त्या काळ्या वस्त्राच्या परिधानाने साधला जातो, उष्मा साठवला जातो, घेतला जातो. मग आज आपल्याला सूर्य नमस्काराचं जे स्वरूप दिसतंय ते खूप वेगळं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळी आसनं. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, चर्चेस कारण की या आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर मंडळी, जानेवारी महिना जसा येतो तशी आपल्या सर्वांना संक्रांतीची चाहूल लागते. म्हणजेच काय तर आपण बघतो बाजारपेठांमध्ये संक्रांतीसाठी लुटण्याचं वेगवेगळं सामान आपल्याला दिसायला लागतं. सगळ्या स्त्रिया आपापल्या काळ्या साड्यांना जरा हवा द्यायला लागतात, पतंग दिसायला लागतात, तिळगुळाची तयारी चालू होते. थोडीशी सुरेख गुलाबी थंडी असते वातावरणामध्ये, त्यामुळे हुरड्याच्या पार्ट्यांना सुरुवात होते. संक्रांत हा असा एक सण आहे की जो पूर्ण भारतभर वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. त्याच्या मागचा अजून एक धागा असा आहे की वेगवेगळ्या प्रकारचं पीक येत असतं. बाजरी असते, गहू असतो, स्ट्रॉबेरी असते, आजकालच्या नवीन पिढीचं आकर्षण. पण अजून एक महत्त्वाचा धागा आहे जो आपण सगळे काळानुरूप थोडंसं विसरलेलो आहोत किंवा थोडंसं मागे पडलेलं आहे. ते म्हणजे या काळात केली जाणारी सूर्याची उपासना. तर आज आपण थोडीशी सूर्याच्या उपासनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याकडे आपण एका पाहुण्यांना बोलावलेलं आहे, ते म्हणजे श्री प्रणवजी गोखले. तर प्रणवजी, आपलं खूप मनापासून स्वागत आमच्या एपिसोडवर. धन्यवाद. प्रणवजींबद्दल माहिती द्यायची तर ते म्हणजे प्रणवजी हे संस्कृतचे स्कॉलर आहेत, MA इन संस्कृत आहेत. त्याच्यानंतर धर्मशास्त्र आणि पुराण इतिहासाचे ते अभ्यासक आहेत. त्याच्याबद्दल आपण त्यांच्याकडनं अजून थोडं जाणून घेऊया. त्याच्यानंतर निरामय वेलनेस सेंटर अशा एका संस्थेमध्ये ते शैक्षणिक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये ते व्हिजिटिंग लेक्चरर म्हणूनही जात असतात. तर जवळजवळ 20 वर्षांपासनं प्रणवजी ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये काम करत आहेत. तर आज आपण त्यांच्याकडनं सूर्योपासनेबद्दल थोडंसं अधिक पौराणिक महत्त्व काय आहे आणि हे सगळं किती प्राचीन काळापासून आपल्या देशात चालू आहे याच्याबद्दल थोडी माहिती घेणार आहोत. तर प्रणवजी, सर्वात पहिले असं आपण बघतो की आपलं जे पंचायतन आहे, म्हणजे विष्णू, शिव, देवी, गणपती आणि सूर्य. तर आपण पाहतो की विष्णूसाठी म्हणजे आपण विष्णूचं विठोबा विठ्ठलाच्या रूपात आपण त्याची उपासना करतो. त्याच्यासाठी आपल्याकडे आषाढी कार्तिकी एकादशी आहे. गणपतीसाठी तर पूर्ण भाद्रपद महिना दिलेला आहे. शंकरासाठी पूर्ण श्रावण महिना आहे किंवा महाशिवरात्र आहे.
देवीसाठी एक शारदीय नवरात्र आहे, परत वेगवेगळी नवरात्र आहेत, मार्गशीर्षातले देवीचे गुरुवार असं आपण पाहतो. तसंच सूर्यासाठी एक हा महिना जो आता आपण म्हणतो की पौष महिना आहे, तर याबद्दल खरं म्हणजे खूप सारी माहिती नसते. मला वाटतं काळाच्या ओघात ही थोडंसं हे एक अंडररेटेड देवता आहे असं आपल्याला वाटतं. तर त्याच्याबद्दल सर्वात पहिले तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचं आहे की हा जो महिना आहे हा सूर्योपासनेसाठी इतका महत्त्वाचा का आहे? आपण जे विचारलं की बाकीच्या देवतांना एक एक अवधी किंवा एक एक दिनविशेष मासविशेष दिलेले आहेत, सूर्यासाठी नेमका कोणता महिना? तर इथे मला असं नोंदवावंसं वाटतं की सूर्याची उपासना खरं तर 12 महिनेच करायचे. आपल्याकडे जी वैदिक सनातन परंपरा आहे त्या परंपरेनुसार प्रातःकाळी सूर्याचं दर्शन घेणं, स्नान झाल्यावर सूर्याला अर्घ्य अर्पण करणं हा नित्याच्या क्रमामधला अविभाज्य भाग मानला गेलेला आहे. आज आता बदलत्या राहणीमानामुळे, बदलत्या संस्कृतीमुळे ह्या गोष्टी कालबाह्य झाल्या असतील, लोक टाळत असतील, पण सूर्य उपासना म्हणजे जसं गणपतीची भाद्रपदात किंवा माघ चतुर्थीला, संकष्टीलाच फक्त गणपतीला जायचं, बाकीच्या देवांना कदाचित ते पर्व विशेष आहेत. मुळात आधी पंचायतन परंपरा ही जेव्हा आपल्या समाजाने स्वीकारली, एक मत असं आहे की आद्य शंकराचार्यांनी सर्व संप्रदाय समन्वयासाठी ही पंचायतन संकल्पना समाजाला दिली. ती जेव्हा दिली त्याच्यामध्ये या सगळ्या देवांची पूजा नित्य व्हावी असं सांगितलेलंच आहे. सूर्याची उपासना ही नित्य उपासनाच सांगितलेली आहे. पण कसं आहे, माणसाला उत्सव किंवा काहीतरी निमित्त हे फार आवडतं. हो, म्हणजे आजच्या संस्कृतीच्या भाषेत बोलायचं झालं तर आई वडिलांविषयी प्रेम, आदर, कृतज्ञता व्यक्त केव्हा करावी? तर रोजच करायची, करायला पाहिजे. पण तरीही आपण मदर्स डे, फादर्स डे साजरे करतो, फ्रेंडशिप डे होतात, व्हॅलेंटाईन्स डे होतात. तसं एक मानवी समाजाची उत्सवांची गरज पाहता अशा काही संकल्पना आपल्याला धर्मशास्त्राने दिलेल्या आढळतात. मग त्यामध्ये पौष महिना, पौष असंही म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया की सूर्याचा मकर राशीमध्ये होणारा जो प्रवेश आहे, मग त्याच्या आधी आणि नंतरचा जो कालावधी आहे, उत्तरायणाचा आरंभ आणि उत्तरायणापासून तेजाचा, प्रकाशाचा, वातावरणातल्या उष्म्याचा वाढता प्रभाव आणि या सगळ्या मागे असणारं प्रत्यक्ष दैवत, बाकीच्या सगळ्या देवता या कुठेतरी अप्रत्यक्ष आहेत, त्या भावगम्य आहेत, साधनेतून त्यांचा साक्षात्कार करायचा आहे. पण सूर्यदैवत हे असं आहे की ते प्रत्यक्ष आपल्या चर्मचक्षूंनी ज्याला रोज पाहता येतं असं दैवत आहे. त्यामुळे त्याच्याविषयीची कृतज्ञता, भक्ती, आदर व्यक्त करण्यासाठी किंवा एक ज्याला त्याची अधिक उपासना करायची त्याच्यासाठीचा हा सोहळा म्हणजे मकर संक्रांत ते रथसप्तमी. ओके. आता एक फक्त आपल्या बोलण्यात नेहमी येतं एक धुंदुर असं काहीतरी म्हणलं जातं, तर हे काय आहे नक्की? धुंधुर्मास हा अपभ्रष्ट शब्द आहे. मूळ धनुर्मास असं रूप आहे. ओके. धनुर्मास म्हणजे काय? पुन्हा ह्या सगळ्या संकल्पना सूर्याचं जे भासमान भ्रमण आहे त्यावर बेतलेले आहेत. सूर्य काही प्रवास करत नाही, यात्रा करत नाही, पण यथा देहे तथा देवे, मनुष्य आपल्यावरून देवाची भावना करतो, कल्पना करतो. तसं माणूस सतत फिरतोय, सतत आपल्या रोजीरोटीसाठी त्याची चरई वेती सुरू आहे. तसं सूर्य ही चरई वेती करतोय अशी त्याची भावना आहे. मग त्या भासमान भ्रमणामध्ये आकाशाचे 12 समान भाग पाडून 12 राशी आपण ज्या मानलेल्या आहेत, त्या 12 राशीमध्ये त्याचा होणारा प्रवास, मग प्रत्येक राशीमध्ये त्याचा होणारा प्रवेश, याच्यावर ह्या मासाच्या गणना बेतलेल्या आहेत. आपल्याकडे 2 प्रकारच्या कालगणना आहेत, एक चांद्र प्रधान आणि एक सूर्य प्रधान.
याही व्यतिरिक्त मग सावन मास आहे, नक्षत्र मास आहे, किंवा ज्याला बारहस्पत्य म्हणजे गुरुवरून कालगणना केली जाते, अशा कालगणना बऱ्याच आहेत. पण मुख्यत्वे सौरमास आणि चांद्रमास, सौरवर्ष आणि चांद्रवर्ष या मुख्य कल्पना आहेत. आपण ज्याला मराठी कॅलेंडर म्हणतो ते प्रायः चांद्रमासाधारित आहे. मग चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ हे जे सगळे महिने आहेत ते चांद्र गणनेनुसार आहेत. पण सौरगणना कशी केली जाते, एकेका राशीत होणारा सूर्याचा प्रवेश, त्यावरून त्या त्या मासाचं नाव दिलं जातं. मग तसं जेव्हा तो मेष राशीत प्रवेश करतो त्याचं सगळं परिभ्रमण हे मेष राशीमध्ये आहे, सगळं भासमान आहे, त्या महिन्याला मेष मास म्हटलंय. पुढचा मग वृषभ मास, म्हणजे हे साधारण कधी तर एप्रिल 15, 14 एप्रिल ते 17 एप्रिल ह्या कालावधीमध्ये कधीतरी तो मेष राशीत प्रवेश करतो. अच्छा. मग ते भ्रमण चाललंय तेव्हा तो मेष मास म्हणायचा. 15 मे किंवा 14 मे ते 17 मे असा ढोबळ कालावधी धरू तो वृषभ मास धरायचा. असं करता करता साधारण 14-15 डिसेंबरच्या सुमारास तो धनुर राशीत प्रवेश करतो. मग त्याचा मास तो धनुर्मास. आता तो कुठल्या महिन्यात पडतो असा प्रश्न विचारतात. मुळात सौर गणनेनुसार तो धनुर्मास आहे, तोच स्वतंत्र मास आहे. पण मग चांद्रमासाची जेव्हा तुलना केली जाते तेव्हा तो हा कालावधी साधारण मार्गशीर्ष आणि पौष याच्या संधी काळात तो पडतो. तर तो धनुर्मास. कल्पना अशी आहे की सूर्य आपलं अयन आता बदलणार आहे पुढच्या महिन्यात. म्हणजे तो जेव्हा मकर राशीत जाणार आहे तेव्हा तो दक्षिण वृत्तावरून, दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धाकडे प्रवास सुरू करेल. मग हे करताना आत्तापर्यंत 6 महिने प्रवास करून त्याचे घोडे, त्याच्या रथाला जे घोडे जळलेले आहेत ते थकलेत. म्हणून तो हा जो धनुर्मास आहे त्याला खरं मास अशी पण संज्ञा आहे. म्हणजे तो काय करतो, आपले घोडे बदलतो. आता ते घोडे बदलाचा जो मधला स्विच होण्याचा कालावधी आहे, तर मग तेवढा वेळ कोण त्याचा रथ वाहतं, मग खरं गाढव. म्हणून तो कुठल्याही पवित्र कृत्यासाठी, पवित्र म्हणजे शुभारंभ, लग्न, मुंजी या सगळ्यासाठी अग्राह्य मानलेला आहे. म्हणून त्याला खरं मास असं म्हणतात. म्हणजे त्याचा एका वाहनावरून किंवा एका घोड्यांच्या सेटवरून दुसऱ्या घोड्यांच्या सेटवर स्विच होण्याचा कालावधी. म्हणून धनुर्मास, धुंधुर्मास, त्याचा अपभ्रंश, खरं मास, अशा वेगवेगळ्या संज्ञांनी हा कालावधी ओळखला जातो. म्हणजे आपण जे म्हणतो की पौष महिन्यात लग्नाचा मुहूर्त नसतो, त्याच्या मागे हे खरं कारण आहे. की आपण बघतो की श्रीकृष्णाचं किंवा गणपतीचं, विठ्ठलाची वेगवेगळी मंदिरं आहेत. महाराष्ट्रातही आहेत, बाहेरही आहेत. पण सूर्याचं आपल्याला एकमेव कोणार्क मंदिर माहिती आहे. तर मग सूर्य, आता आपण जेव्हा म्हणतो की सौर असाही एक पंथ आपल्या देशात आहे किंवा होता, तर मग सूर्याची मंदिरं सुद्धा होती का, किंवा ती असली तरी आज ती कुठल्या स्वरूपात आहेत? म्हणजे सूर्य उपासना जेव्हा आपण म्हणतो तेव्हा काहीतरी एक मंदिर आहे जिथे काही पूजा अर्चा, कुठली काही रिच्युअल्स होत असतील. तर ही सूर्य उपासना ही कशा स्वरूपात केली जाते किंवा केली जायची, त्याची सेंटर्स कुठे आहे? हां, बरोबर. तर सगळ्यात पहिलं मी मगाशी जे म्हटलं की सूर्य ही प्रत्यक्ष देवता आहे. बरोबर. बाकीच्या देवता प्रत्यक्ष नाहीयेत म्हणून कुठेतरी त्याला मंदिरांची, मूर्तींची, आलंबनांची गरज आहे. पण सूर्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्याला मंदिर नसलं तरी चालणार आहे. तो प्रत्यक्ष दिसतोय आकाशामध्ये. तुम्हाला जिथे सूर्यदर्शन होत असेल तिथे उभे राहा, हात जोडा, प्रार्थना करा, ते सूर्य स्थानच आहे. बरोबर. पृथ्वी ही अख्खी सूर्यमंदिर आहे असं म्हणायला हरकत नाही. पण तरीही भाव जागरणासाठी, भाव जागा व्हावा, म्हणजे यथा देहे तथा देवे हे सूत्र पुन्हा मी वापरेन की देव मला माझ्या रूपात पाहायला आवडतो. देव कुठल्या तरी वेगळ्या प्रतिमेत पाहण्यापेक्षा मनुष्य त्याला स्वतःच्या रूपामध्ये घडवतो. मग त्या रूपामध्ये घडवल्यावर जसं आपल्याला घर हवं, आपल्याला कुठेतरी ठिकाण हवं, तसं त्याचंही ठिकाण कल्पिलेलं आहे. मग अशी मंदिरं नाहीत का? तर भरपूर आहेत, उदंड आहेत. कालौघामध्ये लुप्तही अनेक झाली आहेत. पण
शिल्लकही बरीच आहेत. याचं अगदी उदाहरण द्यायचं झालं, आपण महाराष्ट्रात बसलेलो आहोत. महाराष्ट्रामध्येही भरपूर सूर्याची देवळं आहेत. तुम्ही कोकण किनारपट्टीवर जर गेलात तर रत्नागिरीच्याच तिथे कशेळी म्हणून आहे, तिथे कनकादित्य त्याचं प्रसिद्ध मंदिर आहे. अजून थोडं खाली सिंधुदुर्गात गेलात तर तिथे एक परुळे म्हणून गाव आहे, म्हणजे चिपीचा जो विमानतळ आहे तिथे अगदी जवळ आहे, तर तिथे आदिनारायणाचं प्रसिद्ध मंदिर आहे. असं तुम्ही कोकण किनारपट्टीत पाहिलं तर अनेक अशी छोटी छोटी सूर्यमंदिरं, काही प्रसिद्ध आहेत काही अप्रसिद्ध आहेत, अशी दिसतात. संगमेश्वर आहे जिथे संभाजी महाराजांना पकडलं गेलं, तिथेही सूर्यमंदिर आहे. अशी मंदिरं तर बरीच आहेत. पण जेव्हा आपण मोठं तीर्थक्षेत्र असं म्हणतो, उदाहरणार्थ आता वाराणसी जसं भगवान महादेवांचं विश्वनाथांचं मंदिर किंवा अष्टविनायक आहेत, नारायण विष्णूंचे दिव्य देश आहेत, आदिशक्तीची शक्तीपीठ आहेत, तशी सूर्यपीठ पण आहेत. भारतामध्ये द्वादशादित्य स्थानं पुराण काळात प्रसिद्ध होती. त्यातली प्रसिद्ध ठिकाणं सांगायची झाली तर काश्मीरमध्ये जे आज अवशेष मात्र आहेत ज्याचे, मार्तंड सूर्य मंदिर, त्या काळी फार मोठं प्रसिद्ध मंदिर होतं. दुसरं मंदिर म्हणजे कोणार्कचं तर आहेच, आपण पश्चिम किनारपट्टीवर पाहूया. गुजरातमध्ये मोढेरा आहे. आज एशियामधला सगळ्यात मोठा सौर ऊर्जेचा प्रकल्प जिथे उभा राहिलाय, म्हणजे त्याला निव्वळ योगायोग असं म्हणता येणार नाही. तिथे ते सूर्यपूजेचं प्राचीन पीठ होतं, तिथे मंदिर आहे सूर्याचं. दक्षिणेत कुंभकोणमला सूर्य मंदिर आहे. रत्नागिरी, महाराष्ट्र ह्याच्यातली तर असंख्य मंदिरं आहेत. केवळ महाराष्ट्रात नाही, भारतभर अशी तुम्ही मगाशी जो शब्द वापरलात अंडरटोन राहिलेली अशी अनेक मंदिरं, अशी अनेक स्थानं आहेत. अगदी ज्याला आज आपण पाकिस्तान म्हणून ओळखतो, त्या पाकिस्तान, अफगाणिस्तान या भागातही सूर्यमंदिरं प्राचीन काळी होती. म्हणजे सांगायचा विशेष म्हणजे मुलतान हे जे आजचं नाव आहे त्या प्रांताचं, ते मूलस्थान या संस्कृत शब्दावरून आलंय. मूलस्थान का तर भविष्य पुराणामध्ये आपल्याकडे 18 पुराणं जी आहेत त्यातल्या भविष्य पुराणात कथा येते की भगवान श्रीकृष्णांचा एक मुलगा जांबवती, अष्टनायिकांपैकी एक, तिच्यापासून झालेला मुलगा, आपल्याला प्रद्युम्न माहिती असतं नाव कृष्णपुत्रांपैकी, तर तसाच एक दुसरा मुलगा होता सांब, जांबवती आणि कृष्णाचा मुलगा. तर काही कारणामुळे त्याच्यावर दैवी रोष झाला, श्रीकृष्णांचा शाप त्याला मिळाला आणि त्यातून तो गलित कुष्ठ त्याला झाला. त्या गलित कुष्ठ रोगातून मुक्त होण्यासाठी शेवटी तो कृष्णांना शरण गेला. तेव्हा कृष्णांनी त्याला सूर्य उपासनेचा मार्ग अवलंबायला सांगितलं. मग त्याच्या मार्गदर्शनासाठी सूर्य उपासना कशी करायची, काय करायची हे दाखवण्यासाठी शाकद्वीपातून, आपल्याकडे त्यावेळी सप्तद्वीपा वसुंधरा, आजही 7 कॉन्टिनेंट आपण मानतो, त्यावेळी नावं वेगळी होती, तर त्या शाकद्वीपातून भोजक नावाचा एक संप्रदाय, त्यातले सूर्य उपासक श्रीकृष्णांनी आणून या भारतभूमीमध्ये वसवले असा उल्लेख मिळतो. हे जे भोजक आहेत त्यांना मग असंही म्हणतात, शाकद्वीपीय असंही म्हणतात. तर त्यांनी ही सूर्य उपासना सांबाला शिकवली. ती कुठे शिकवली तर त्या मूलस्थान, जिथे त्या सूर्य उपासनेचं मूळ ठाणं होतं, त्याच्यावरून त्या मूलस्थानाचं झालं मुलतान. तिथे मोठं सूर्यमंदिर होतं. तर असे अनेक संदर्भ आपल्याला इतिहासामध्ये, पुराणांमध्ये तर सापडतातच, अगदी अलीकडच्या इतिहासामध्येही आढळतात. सूर्योपासना म्हणजे त्याच्यासाठी काही वेगळं पुराण किंवा काही मंत्र, काही रिच्युअल्स असं काय सांगितलेलं आहे का? आता एक ढोबळ कल्पना असते की शिवपुराण म्हटल्यावर भगवान शंकरांचं, किंवा विष्णू पुराण म्हटल्यावर भगवान विष्णूंचं, देवी भागवत आदिशक्तीचा, गणेश पुराण गणपतीचं. तसं मग सूर्याचं पुराण कुठलं? तर महापुराणांमध्ये जे भविष्य पुराण आहे हे सूर्य उपासनेला वाहिलेलं पुराण आहे. उपपुराणांमध्ये सांब पुराण आणि सौर पुराण अशी 2 पुराण आहेत जी सूर्य उपासनेचं महत्त्व आपल्याला सांगतात. या व्यतिरिक्त ब्रह्मपुराण असेल, अगदी भागवत पुराणामध्येही 12व्या स्कंदात सूर्य उपासना सांगितलेली आहे. त्यामुळे अशा मुख्य महापुराण उपपुराण वाङ्मयामध्ये सूर्य उपासनेचे अनेक संदर्भ ग्रंथ आपल्याला मिळतात. पण त्या व्यतिरिक्त थोडं मी पुन्हा इतिहासाकडे येईन, म्हणजे पुराण इतिहास. आपल्याला माहिती आहे रामायण, रामकथेमध्ये
रामाच्या चरित्रामध्ये सूर्य उपासनेचे अनेक संदर्भ आहेत. हम्म. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की भगवान रामचंद्रांचा जन्म हा सूर्यवंशात झालेला आहे. त्या वंशाचा मूळ पुरुष सूर्य आहे. त्यामुळे सूर्य उपासना ही एक प्रकारे त्या सूर्यवंशामधली नित्य आन्निकाचा भाग झालेली होती. ओके. राम सुद्धा सूर्याची उपासना करत होते. म्हणून आज तुम्ही जर अयोध्येतही गेलात, अयोध्येची जी जन्मभूमी मंदिरावरची तिथे स्थापन झालेली रामलल्लाची मूर्ती आहे, त्याच्याही मस्तकावर सूर्यबिंब आहे. सूर्याची प्रतिमा कोरलेली आहे. बाजूने दशावतार आहेत, ब्रह्मा आणि शंकरही आहेत, पण मध्यभागी सर्वात वर सूर्य आहे. का तर सूर्यवंशज राम. एवढंच नाही तर दुसरा एक प्रसंग आपल्याला युद्धकांडात सापडतो, जेव्हा राम आणि रावण यांचं युद्ध सुरू आहे, समोरासमोर उभे आहेत. एका प्रसंगी रावणाला बेशुद्ध पाडलं रामाने. तो बेशुद्ध पडला, त्याच्या सारथ्याने त्याला वाचवून दूर घेऊन गेला. इकडे राम लढतच राहिले, तिकडे तो विश्रांती घेऊन ताजा तवाना होऊन परत आला. तो ताजा तवाना झाला होता, पण राम लढत राहिल्यामुळे थोडेसे थकले होते. आता रामाना थोडं दडपण आलं की अरे बापरे, तो रावण आता चालून येतोय, पण आता आपली शक्ती कमी पडली तर आपण थकलोय, काय करावं. अशा विवंचनेत असताना महर्षी अगस्त्य तिथे प्रकट झाले आणि अगस्त्यानी रामाला एक स्तोत्राचा उपदेश केला. ते स्तोत्र म्हणजे आदित्य हृदय स्तोत्र. आणि त्या स्तोत्राचा 3 वेळा पाठ सूर्यबिंबाकडे बघून रामाने केला. आणि त्यांना जो श्रम झाला होता, जो थकवा आला होता, निरुत्साह वाटत होता, तो अचानक नाहीसा झाला सूर्याच्या प्रसादाने. आणि अथ रविरवदन निरीक्ष रामम मुदित मना परमम प्रहृष्यमाण, असं वाल्मिकी वर्णन करतात की त्या रामाचं दर्शन घेऊन सूर्य आणि सूर्याचं दर्शन घेऊन राम असे दोघंही प्रफुल्लित झाले. आणि पुढे जे मोठं घनघोर युद्ध झालं त्यात रावणाचा वध झाला. इथे सूर्य उपासनेचा एक आपल्याला संदर्भ सापडतो. युधिष्ठिराने वनवासात जाताना धौम्य ऋषींनी सांगितलेलं सूर्य नामस्तोत्राचा पाठ केल्याचा उल्लेख आहे, ज्याच्यामुळे प्रसन्न होऊन सूर्याने एक अक्षय थाळी त्याला प्रदान केली. ज्या अक्षय थाळीच्या पुन्हा कथा आपल्याला महाभारतात आढळतात. मग तिथे सुद्धा आपल्याला सूर्य उपासनेचा संदर्भ आहे. कर्ण, अंगराज कर्ण आहे, तर तो सूर्यपुत्र आहे. त्याने केलेली सूर्य उपासना, त्याला मिळालेलं कवच आणि कुंडलाचं वरदान जे जन्मतः सूर्याकडून त्याला प्राप्त झालंय, असे अनेक संदर्भ पाहिल्यावर आपल्याला सूर्य उपासना सांगणाऱ्या वाङ्मयाला कुठेही तोटा नाही हे स्पष्ट होईल. बरोबर. संदर्भ असा आहे की आपण संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हा पिरियड असा मानला जातो की हा सूर्य उपासनेसाठी सर्वात काय म्हणू शकतो महत्त्वाचा किंवा सर्वात जास्त ऊर्जा आणि ह्या सूर्य उपासनेचे फायदे सर्वात जास्त आपल्याला मिळतात असं मानलं जातं. तर ह्याच्या मागे काय संदर्भ आहे? मुळात खगोलीय घटना हा एक संदर्भ लक्षात घ्यावा लागेल की सूर्याचं मकर राशीमध्ये होणारं संक्रमण आणि येणारं उत्तरायण. स्वाभाविक पृथ्वीवर सूर्याची मिळणारी ऊर्जा, प्रकाश, उष्णता हे दक्षिणायनाच्या तुलनेत अधिक आहेत. म्हणजे सूर्य जवळचा पृथ्वीला कधी मिळतोय, जवळ कधी येतोय, तर तो उत्तरायणाच्या. जवळ येणं दूर जाणं हे सगळं भासमान आहे, पण तरीही दक्षिणायनाच्या तुलनेमध्ये उत्तरायणामध्ये त्याची जी ऊर्जा आहे ती सर्वाधिक पृथ्वीला, भारतामध्ये राहणाऱ्या ना उपलब्ध होते असं म्हणूया. बरोबर आहे. तर त्यामुळे जेव्हा ज्याचा पीक पिरियड असतो तेव्हा त्याला जो तो वंदन करी उगवत्या भारतांची ओळ आहे, तसं त्याचा ऊर्जित अवस्थेचा काळ म्हणून त्या काळात त्याची उपासना होते. हा एक संदर्भ आहे. पुन्हा याचे अनेक दुसरेही म्हणजे उल्लेख म्हणूया पुराणांमध्ये आढळतात. म्हणजे सप्तमीचा जो आपण उल्लेख केला, तर सूर्याच्या उपासनेमध्ये जसं गणपतीची चतुर्थी आहे, शिवाची चतुर्दशी किंवा प्रदोष आहे, देवीची अष्टमी नवमी आहे, तसं सूर्याची सप्तमी आहे. त्यामुळे रथसप्तमी का,
तर हा उत्तरायणारंभाचा काळ आणि तो नवीन दमाच्या घोडे जोडलेल्या रथामध्ये आरूढ झालाय. बरोबर. तर रथसप्तमी म्हणजे रथारूढ रूपामध्ये सूर्याची उपासना करायचा मुख्य दिवस. एरवी सूर्याची बिंब किंवा मुखप्रतिमा या स्वरूपात पूजा केली जाते, पण या दिवशी पूर्ण रथ त्याचा काढला जातो. चंदनाने, गंधाने किंवा रांगोळीत असा तो काढतात. 7 घोडे त्याला जुंपलेले आहेत. हे 7 घोडे म्हणजे 7 वैदिक छंद आहेत. अनेक लोक या 7 घोड्यांचा संदर्भ तानापिही निपाजा, 7 रंगाची किरणं याच्याशी जोडत असले तरी जो वैदिक संदर्भ आहे, मगाशी मी उल्लेख करायचं राहून गेलं की सूर्य उपासना म्हणजे काही फक्त पुराण इतिहास याच्यामध्येच दिसते असं नाही. आपल्याला ऋग्वेदापासून हे सगळे संदर्भ मिळतात. मग या वेदामधले जे 7 छंद आहेत, गायत्री, उष्णिक, अनुष्टुप, त्रिष्टुप, पंक्ती, हे 7 मुख्य छंद, ते 7 मुख्य छंद जणू काही घोड्यांच्या रूपामध्ये सूर्याच्या रथाला खेचून नेतात अशी संकल्पना आहे. तर ते सप्ताश्वरथम आरूढम, त्या 7 अश्वांवर आरूढ झालेला, त्या रथावर आरूढ झालेला असा सूर्य दाखवला जातो. मराठीमध्ये एक स्तोत्र आहे, त्याच्यामध्ये एक छान संदर्भ आपल्याला सापडतो. जयाच्या रथा एकची चक्र पाही, नसे भूमी आकाश आधार काही, असे सारथी पांगुळा ज्या रथासी, नमस्कार त्या सूर्यनारायणासी. सूर्याचं वेगळे पण त्याच्यात आलंय. म्हणजे कसं, तर ज्याच्या रथाला फक्त एकच चाक आहे, बाकी सगळे रथ जर आपण पाहिले तर किमान 2 चाकं तरी लागतात. याचं अद्भुत असं रथचक्र एकच आहे. कसलं तर संवत्सर, पूर्ण वर्ष जणू काही त्याच्या रथाचं एक चाक आहे. नसे भूमी आकाश आधार काही, ना पृथ्वी ना अंतराळ, त्यामध्येच तो प्रवास करतोय. ओके. असे सारथी पांगुळा ज्या रथासी, त्याचा एक सारथी आहे, तो पांगळा आहे. आपल्याला भगवान विष्णूंचं वाहन गरुड माहिती असतं, पण पुराणानुसार ह्या गरुडाला एक मोठा भाऊ आहे. विनता नावाची त्याची माता आहे आणि त्या विनतेला 2 पुत्र झाले. मोठा आहे तो अरुण, धाकटा आहे तो गरुड. ओके. हा अरुण गर्भात किंवा त्या अंड अवस्थेमध्ये असताना तिने अकाली ते फोडलं, त्यामुळे हा पंगू जन्माला आला. पुढे या पंगू जन्माला आलेल्या पुत्राला त्याचं होणार काय, त्याचं करणार कोण, तेव्हा भगवान सूर्यनारायणाने त्याच्यावर कृपा केली, त्याला आधार दिला, आपला सारथी म्हणून त्याला बसवलं. म्हणून सूर्यनारायणाच्या रथाचा सारथी कसा आहे, तर तो पांगळा आहे, पंगू आहे, अरुण. म्हणून सूर्योदयापूर्वी कुणाचा उदय होतो, तर तो अरुणोदय. अरुण म्हणजे सूर्य नाही, अरुण हा सूर्याचा सारथी आहे. तर असं ते अरुण, 7 घोडे आणि सूर्यबिंब असं पाटावर किंवा जमिनीवर रंगानी किंवा गंधानी असं रेखलं जातं, त्याची पूजा केली जाते. आणि त्यातलं विशेष पर्व म्हणजे असं की तिथे 3 दगड मांडून चूल करतात. त्याच्यात तिथे आपण जशी संक्रांतीला सुगडं पुजतो तसंच मातीच्या सुगडामध्ये, कुल्हड म्हणूया, त्या कुल्हडमध्ये दूध तापवलं जातं. अच्छा. ते दूध उतू घालवलं जातं. या दिवशी दूध उतू जाण्याला फार महत्व आहे. म्हणजे या दिवशी जे काही कराल ते वृद्धिंगत होत राहील. म्हणजे जर दूध उतू गेलं, काय उतू जाणं कशाचं प्रतीक आहे, ते समृद्धीचं. इतकं दूध आहे की थोडं उतू गेलं तरी काही हरकत नाही. तसं तुमच्या घरात अन्नधान्याची, दूध दुभत्याची, सर्व प्रकारची समृद्धी व्हावी, ती वर्षभर कायम राहावी, यासाठी हे दूध ओतवणं. आणि ते झालं की त्याच्यामध्ये काही ठिकाणी पोहे किंवा तांदूळ नवे जे आलेले असतात त्या वर्षीचे पीक आलेलं असतं ते घालून त्याची खीर करतात आणि त्याचाच नैवेद्य दाखवून मग ते सगळे घरातले भक्षण करतात. तर असं हे रथसप्तमीला सूर्य वेगळ्या रूपामध्ये सूर्य उपासना केली जाते. बर. तर आता हे तर म्हणजे खूप वेगवेगळं नवीन माहिती प्रेक्षकांना आम्हाला सुद्धा मिळाली. संक्रांतीबद्दल थोडंसं मला मोह आवरत नाही 2-3 प्रश्न विचारायला. संक्रांत हा एक सण आहे ज्याच्यात
काळे कपडे घातले जातात. म्हणजे असं पूर्वापारहून चालत आलेली एक परंपरा आपण म्हणू शकतो की काळे कपडे घालायचे किंवा पतंग उडवायचे. त्या दिवशी पतंग उडवायचं ऑफकोर्स आपण समजू शकतो की आकाश निरभ्र असतं आणि चांगली हवा वाहत असते आणि पतंग उडवायला एक पोषक वातावरण. पण काळे कपडे घालण्यामागे काय कल्पना आहे? दोन्हींबद्दल बोलतो. पतंग उडवणं याबद्दल तुम्ही जे सांगितलं ते बरोबर आहेच, पण त्यात मी ही भर घालू इच्छितो की केवळ मनोरंजन, केवळ टाइमपास असा पतंग उडवण्याचा मागचा अर्थ नाहीये. बर. त्याच्यातून हवेचा पोत काय आहे, हवेची प्रतवारी काय आहे याचा अंदाज बांधला जात होता. बर. जेव्हा तुम्ही पतंग उडवताय तेव्हा वारे कुठल्या दिशेने वाहतायत याचा अंदाज घेतला जायचा. म्हणजे आज काय होतं की आपण त्यातला फक्त खेळ, स्पर्धा, मजा एवढाच भाग बघतोय. पण जेव्हा भारतामधली सगळी संस्कृती ही कृषी केंद्रित होती, जेव्हा तिथे पुढच्या वर्षी पाऊस कसा होणार आहे, हवामान कसं असणार आहे, वारे कसे वाहणार आहेत, हे सगळं महत्त्वाचं होतं, तेव्हा त्याचे अंदाज कसे बांधले जात होते. तर पतंग हे अंदाजासारखं, म्हणजे त्या हवेचा अंदाज ठरवण्यासाठीही त्याचा उपयोग केला जायचा. अनेक त्यातले संदर्भ आहेत, मी काही त्याच्या तपशिलात जात नाही, पण भारतीय संस्कृती त्याच्यामधली कुठली एक साधी रूढी घ्या, एखादी परंपरा घ्या, ती केवळ आणि केवळ मज्जेसाठी, आनंदासाठीच नाही, तर त्याचे अनेक पैलू असतात. त्या सगळ्या दृष्टीने जेव्हा त्याचा आपण प्रयत्न करू तेव्हा त्याच्या मागचं गुपित मर्म हे उलगडू शकतो. काळ्या कपड्यावर येऊया. काळे कपडे का? तर खरं तर आपल्याला अशी भावना केलेली आहे की काळे कपडे काही चांगले नाहीत, प्रशस्त नाहीत, पण असं नाहीये. प्रत्येक रंगाचं त्याचं एक महत्त्व आहे आणि आपल्या संस्कृतीने कुठल्याही रंगाचं महत्त्व असं अजिबात नाही, तो त्याज्य आहे असं म्हटलेलं नाही. त्या वेळी त्या प्रसंगानुसार त्या रंगाचं महत्त्व स्वीकारलेलं दिसतं. तसं म्हणजे प्रत्येक रंगाला जर आपण सीझन ठरवून दिले तर या कालावधीला काळा रंग दिला असं आपण एक म्हणूया. का दिला असेल तर त्याच्या मागची एक कल्पना अशी की या कालावधीमध्ये थंडी जास्त असते, शिशिर ऋतू आहे. थंडी आत भरणं, शरीरात भरणं आणि त्यातून काही विकार उत्पन्न होणं हा अगदी सामान्य अनुभव असतो. जेव्हा तुम्ही काळं वस्त्र परिधान करता, काळ्या रंगाचं वैशिष्ट्य असं आहे की तो ऊर्जा साठवून घेतो, उष्मा साठवून घेतो. म्हणून उन्हात शक्यतो काळं घालून जाऊ नका, कारण तापतं शरीर निष्कारण, ते साठवून ठेवतं, आत ऍब्सॉर्ब करतं. बरोबर. तर तुमच्या शरीराच्या म्हणजे आतल्या भागाला, आंतर शरीराला ज्या उष्म्याची गरज आहे ह्या शिशिर ऋतूमध्ये, थंडीमध्ये, तो आपसूक त्या काळ्या वस्त्राच्या परिधानाने साधला जातो, उष्मा साठवला जातो, घेतला जातो. दुसरा त्यातला एक संदर्भ असा आहे की काळा रंग हा वाईट गोष्टी घालवण्यासाठी परावर्तन करतो, कुठल्याही नकारात्मक ऊर्जेचं. बरोबर. तर तसंही वर्षातला हा जो कालावधी आहे तो स्थित्यंतराचा आहे. स्थितीमध्ये परिवर्तन होत आहे. दक्षिणायन संपून उत्तरायण, प्रकाशाचं अयन सुरू होत आहे. बरोबर. तर त्या जाणाऱ्या अयनाबरोबर जी नकारात्मकता आली असेल गेल्या 6 महिन्यात, साचून राहिली असेल, ती जावी आणि नवीन येऊ नये यासाठी पण ते काळं वस्त्र असू शकतं. अजून एक त्यातला संदर्भ मकर आणि कुंभ हा ज्योतिषशास्त्रीय संदर्भ आहे. या 2 राशी फलज्योतिषाप्रमाणे शनैश्चर किंवा शनिदेव ज्याला आपण म्हणतो त्या ग्रहाच्या आहेत. शनैश्चर कोण आहे? पुराणांनुसार शनैश्चर हा सूर्याचाच पुत्र आहे. सूर्याला 2 पत्नी आहेत, एक संज्ञा आणि एक छाया. तर शनैश्चर हा छाया आणि सूर्याचा, छाया मार्तंड संभूत असं त्याला म्हटलं जातं, तर त्यांचा मुलगा आहे. तर जणू काही मकर राशीचा अधिपती असणाऱ्या आपल्या पुत्राला, शनैश्चराला सूर्य भेटायला जातोय.
मकर राशीमध्ये प्रवेश करतोय. इथे पिता पुत्राचं मिलन आहे, पण हे साधं नाहीये. कारण त्या दोघांमध्ये ज्योतिषशास्त्रातला जर संदर्भ पाहिला तर फार त्यांच्यामध्ये मिळतं जुळतं काही नाहीये. दोघांचे मतभेद आहेत, भांडणं आहेत, दोघही एकमेकांचे शत्रुग्रह मानले जातात. तर अशा वेळी जेव्हा सूर्य त्याच्या घरी जातो तेव्हा एक प्रकारे आपल्या पुत्राला मान देतो अशी एक धारणा आहे. म्हणजे धारणा मी हा शब्द अशासाठी वापरतो की एकाच पौराणिक प्रसंगाकडे किंवा खगोलीय प्रसंगाकडे जेव्हा वेगवेगळ्या दृष्टीतून वेगवेगळ्या सामाजिक सांप्रदायिक परिवेशातून लोक चष्म्यातून पाहतात तेव्हा प्रत्येकाला भावणारा, कळणारा, उमजणारा अर्थ वेगळा असतो. म्हणून मी धारणा हा शब्द तिथे वापरला. तर अशी धारणा आहे की शनीला तो भेटायला जातो, त्याची मनधरणी करायला जातो. मग जेव्हा जसं जैसा आदेश तैसा वेश, त्याच्या घरी गेल्यावर जे त्याला आवडतं तशी वेशभूषा. मग शनीचा वर्ण किंवा शनीचा रंग प्रिय कुठला तर निळा आणि काळा, हे दोन त्याचे खास आवडते वर्ण सांगितले जातात. म्हणून मग सगळ्या सृष्टीत त्याचं अनुकरण केलं जातं, म्हणून काळं वस्त्र परिधान करायला सांगितलेलं. आणि अगदी व्यवहार्य मुद्दा असा की धुळीची वादळं हळूहळू आता उठायला लागतात. पटकन वस्त्र मळणं किंवा हा इथून पुढचा अगदी फाल्गुनाच्या शेवटपर्यंतचा जो कालावधी आहे हा उत्तर भारतामध्ये धूळ किंवा असा उडण्याचाही. आणि जेव्हा तुम्ही काळी वस्त्र परिधान करता तेव्हा कपडे मळण्याचं प्रमाण थोडं कमी होतं. म्हणजे पटकन मळखाऊ दिसत नाही, मळखाऊ रंग असं. याही दृष्टीने ह्या काळी वस्त्र का परिधान केली जातात याचा आपल्याला अन्वय लावता येईल. उत्तरायणाचा आपण जो उल्लेख करतो तर मग दक्षिणायन हे कधी असतं? म्हणजे थोडंसं आपण डायग्रेस करतोय, पण दक्षिणायन कधी असतं आणि त्याचा आपल्या हिंदू कॅलेंडरमध्ये कसा संदर्भ आहे? तर दक्षिणायन केव्हा सुरू होतं याचा जर आपण विचार केला तर उत्तर सोपं आहे. मकर राशीमध्ये सूर्याचा प्रवेश झाला की उत्तरायण सुरू होतं. म्हणजे हा कालावधी साधारण पौष माघ या महिन्यांचा मध्य असं म्हणूया. मग दक्षिणायन केव्हा तर बरोबर 6 महिन्यानंतर जेव्हा सूर्य कर्क राशीमध्ये प्रवेश करतोय. सूर्याचं कर्क संक्रमण झालं की दक्षिणायनाला प्रारंभ होतो. आपल्याकडे पुराण इतिहासामध्ये अशी एक संकल्पना आहे की दक्षिणायन हा पितरांचा दिवस आहे आणि देवांची रात्र आहे, आणि उत्तरायण हा देवांचा दिवस आहे आणि पितरांची रात्र आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर दिवस आणि रात्र 24 तासाचा आपण जर कालावधी घेतला, अहोरात्र असं ज्याला म्हणतो, तर त्यातला देवांचा जो दिवस आहे तीच पितरांसाठी रात्र आहे. कारण पितरांची दिशा ही दक्षिण मानलेली आहे आणि देवांची दिशा ही उत्तर मानलेली आहे. त्यामुळे देवांचा दिवस केव्हा तर सूर्य एकदा कर्क राशीमध्ये प्रविष्ट झाला की मग पुढचे 6 महिने हा देवांचा रात्रीचा काळ सुरू झाला आणि पितरांचा दिवसाचा काळ सुरू झाला. आणि सूर्य मकर राशीमध्ये प्रविष्ट झाला की पितरांची रात्र सुरू झाली आणि देवांचा दिवस सुरू झाला. साधारण 16 जून ते 16 जुलै याचा मधला कालावधी, 16 जुलैला कर्क संक्रांत होते, तेव्हापासून हे दक्षिणायन सुरू झालं असं मानतात. अर्थात आता आपण ती तारीख 22 जून अशी मानतो. तर पाश्चात्य तारखा, पाश्चात्य कालगणना आणि भारतीय कालगणना याच्यामध्ये ही थोडी तफावत आपल्याला दिसते. म्हणजे मला वाटतं जसं तुम्ही सांगितलं की सूर्य ही एक दृश्य देवता आहे जी आपल्याला दिसते डोळ्यासमोर, आणि मकर संक्रांतीनंतर सूर्याची ऊर्जा ही जास्तीत जास्त प्रखर होत जाते. म्हणजे जो म्हणतो उन्हाळा येतो, ग्रीष्म ऋतू येतो, तेव्हा आपली शेतं एक प्रकारे पुढच्या पेरणीसाठी तयार होतात. आणि भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे हे सगळे पॉईंट्स खूप महत्त्वाचे आहेत. तर आता एक रथसप्तमी जशी जवळ येते तसे सगळेजण सूर्यनमस्कार
घालायची प्रॅक्टिस सुरू करतात आणि एक आंतरराष्ट्रीय सूर्यनमस्कार दिवस असंही त्या म्हणजे एक सूर्योपासनेमधलाच एक भाग असं आपण म्हणू शकतो. तर मग ह्याच्या मागे काय संदर्भ आहे? खरं तर ह्याचा संदर्भ आपल्याला पुराण इतिहासात सापडेल. आपल्याकडे प्रत्येक देवतेला प्रिय असा उपचार कोणता ते देताना नमस्कार प्रियो भानुहू असं म्हटलंय. सूर्याला नमस्कार हा उपचार प्रिय. आपल्याकडे वेगवेगळ्या उपचारांनी पूजा पूर्ण होते. षोडशोपचार पूजा, पंचोपचार पूजा असं म्हणतो. तसं षोडशोपचार मध्ये पूजेमध्ये नमस्कार, साष्टांग नमस्कार हा एक उपचार आहे. सूर्याला साष्टांग नमस्कार घातलेला आवडतो अशी कल्पना. मग त्याला धरून सूर्याला समंत्रक नमस्कार घालणं असा एक विधी तयार झाला. याला एक प्राचीन संदर्भ आपल्याला तृचाकल्प नमस्कार असा सापडतो. ऋग्वेदामध्ये 10व्या मंडलामध्ये किंवा पहिल्या मंडलामध्ये काही सूक्त ही सूर्य देवतेची आहेत. त्यातल्या एका विशेषतः पहिल्या मंडलातल्या 50व्या सूक्तामध्ये 3 ऋचा आलेल्या आहेत. त्या 3 ऋचांच्या एकेका चरणांनी सूर्याचं एक एक नाव संपुटित करून नमस्कार घातला जातो. ह्याला तृचाकल्प, त्रिऋचा, 3 ऋचा ज्याच्यामध्ये गृहीत धरलेल्या आहेत, तर त्यांच्या सहित सूर्याचं नामोच्चारण करून त्याला नमस्कार घालणं असा एक प्राचीन विधी आहे. त्यानंतर तो बदलत 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 हा विधी फक्त उपासना म्हणून मर्यादित न राहता तो एक व्यायाम प्रकार झाला. मग आज आपल्याला सूर्य नमस्काराचं जे स्वरूप दिसतंय ते खूप वेगळं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळी आसनं, पोश्चर्स आहेत. मग असं करा, तसं करा, 1 ते 10 किंवा 1 ते 12 अशा स्टेप्स आहेत त्याच्यात. पण मुख्यत्वे त्यातला उपासना म्हणून जो प्राचीन संदर्भ सापडतो तो साष्टांग नमस्काराचा आहे. अष्ट अंग कोणती कोणती? तर मस्तक, 2 हात, 2 गुडघे, 2 पाय, हे झाले 7. आणि उर म्हणजे हृदय. असं जमिनीला स्पर्श करायचं. त्याच्यामध्ये पोट, ओटीपोट, कंबर जमिनीला टेकवायची नाहीये. अष्ट अंग, 8 अंगांनी सूर्याला नमस्कार करणं हा त्यातला मुख्य विधी आहे. मग ते करताना सूर्याची नामं, सूर्याचे मंत्र हे उच्चारले जायचे. समंत्रक नमस्कार, अमंत्रक नमस्कार असे त्यातले वेगवेगळे प्रकार आहेत. मग त्याच्यामध्ये पुढे बीज मंत्र आलेले आहेत. मग राम, ह्रीम, रूम असे तंत्रामध्ये जी बीज येतात तर तीही त्याला जोडली जातात. त्या सगळ्याचं जर सशास्त्र आणि सगळ्यात महत्त्वाचं शुचिरभूत होऊन जर पठण केलं, आज काय आहे त्याच्याकडे कसरत, कवायत किंवा व्यायाम म्हणूनच पाहिलं जातं. त्यामुळे जे काही नमस्कार घातले जातात ते शुचिरभूतपणे नसतात. म्हणजे पारोसा तसंच ते नमस्कार घातले जातात. जर शास्त्रीय दृष्टीने धर्मशास्त्रांनी कसे नमस्कार सांगितलेत याचा जर विचार केला तर शुचिरभूतपणे स्नान करून, आचमन करून, संध्यावंदन करून मग सूर्यनमस्कार सांगितलेले आहेत. असं जर ते समंत्रक नीट केलं तर त्याचा जो खरा अंतर्बाह्य स्वास्थ्य प्राप्ती म्हणजे आंतरिक म्हणजे मानसिक स्वास्थ्य आणि बाह्य शरीराचं जे वेगवेगळे विकार असतील ते सगळे दूर होऊन स्वास्थ्य लाभ हा सूर्य उपासनेमुळे, सूर्य नमस्कारामुळे होऊ शकतो. म्हणून पुराणांनी जे सांगितले, मत्स्य पुराणात संदर्भ येतो, आरोग्यम भास्करादिच्छेद, आरोग्याची प्राप्ती. आज सगळ्यात मोठं धन काय आहे तर आरोग्यम धनसंपदा. बरोबर. ते आरोग्य हेच धन आज म्हणायची वेळ आली आहे. तर त्याच्या प्राप्तीसाठी ही सूर्य उपासना, सूर्य नमस्कार हे अत्यंत प्रभावी मार्ग आहेत. तुम्ही साष्टांग नमस्काराचा जो संदर्भ दिला म्हणजे 8 अंग कुठली आहेत, तर मला वाटतं आपण जेव्हा सूर्यनमस्कार घालतो तेव्हा आता ऑफकोर्स त्याला स्टेप नंबर 1, 2, 3 आणि मित्राय नमः, सूर्याय नमः, खगये नमः हे जे काय 12 नावं घेऊन ते केले जातात. पण शेवटी जेव्हा साष्टांग जेव्हा
ज्या अवस्थेत आपण जातो तो खरा सूर्यनमस्कार आहे. बरोबर. असं हो. मानलं जातं. मग आता आपण त्याला 108 वेळा करायचे, 111 वेळा करायचे, हे सगळे मला वाटतं नंतर आलेले वेगवेगळ्या योगा गुरूंनी आणलेलं ते एक स्वरूप असं म्हणता येणार नाही, म्हणजे फॅड किंवा ट्रेंड असं म्हणण्यापेक्षा जेव्हा पूर्वीच्या काळी आपल्याला हे दिसतं की संकल्प करून विशिष्ट कामना पूर्ण होण्यासाठी संख्यात्मक एखादा उपचार करणं, जसं प्रदक्षिणा, एक प्रदक्षिणा करावी का किती कराव्यात, प्रत्येक देवतेला वेगवेगळ्या संख्या आहेत. गणपतीला 3, विष्णूला 4, शंकराला अर्धी, देवीला 1, तसं सूर्याला 7 प्रदक्षिणा. तसं नमस्कार किती घालावेत याच्याही संख्या आपल्याला बदलत्या दिसतात. तसं सकाम म्हणून आणि नंतर एक उत्तम कसरतीचा पर्याय म्हणून ते संख्यात्मक असे घातले जायला लागले. अगदी समर्थ रामदासांच्याही काही आधुनिक चरित्रामध्ये याचे संदर्भ आहेत. मग 1100, 1200 असे सूर्यनमस्कार समर्थांचे शिष्य घालत होते असे संदर्भ आपल्याला बखरीमधून चरित्रामधून आढळतात. त्यामुळे तो काही केवळ फॅड किंवा ट्रेंडचा भाग नाही, तो उपासनेचाही भाग होता आणि त्याचं आजच्या भाषेत बाय प्रॉडक्ट, अनुषंगिक फल हे तुमची तब्येत सुधारणं, तुमचं शरीर सुदृढ होणं हे त्यातनं साधत होतं. सूर्योपासना ही एक आपला आजचा जो विषय होता, अशा वेगवेगळ्या रूपातून, वेगवेगळ्या मला वाटतं सांकेतिक अशा रूपातून ही आपण अजाणतेपणे करत असतो. फक्त इतकंच आहे की कालौघामध्ये हे जे थोडंसं एक मागे पडलेलं आहे, सूर्योपासनेचं रूप किंवा सूर्योपासनेची गरज एक जाणीवपूर्वक जी आपण सर्वांनी करायला पाहिजे, ते मला वाटतं आज आपल्याकडनं खूप चांगल्या रीतीने आम्हाला कळलं. तर मित्रांनो, जसं प्रणवजींनी सांगितलं की संक्रांत हा फक्त एक भाग आहे या पूर्ण सूर्योपासनेतला, आणि संक्रांत ही जशी त्यांनी सांगितलं प्रत्येक महिन्यात येते, पण आपल्याला फक्त मकर संक्रांत आणि खूप कमी लोकांना कर्क संक्रांत ही माहीत असते. तर मला वाटतं ह्या एपिसोडमधनं आपण 2-3 गोष्टी ह्या शिकलो की सूर्योपासना सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. सूर्यदेवता ही एक दृश्य स्वरूपातली देवता आहे आणि सूर्यनमस्कारातून किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या जे मंत्र तुम्ही सांगितले त्याच्या पठणातून आपण त्याचा डायरेक्ट उपयोग कशा प्रकारे करून घेतो, तर आपली हेल्थ कशी सुधारावी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे मला वाटतं एक सात्विक फायदे आपल्याला मिळू शकतात ते ह्या उपासनेमधनं आपण घेऊ शकतो. तर मित्रांनो, आपला आजचा एपिसोड जर का आवडला असेल, नक्कीच आवडला असेल, खूप महत्त्वाची माहिती आपण घेतली, तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा. आणि अशा प्रकारचे वेगवेगळे एपिसोड जर आपल्याला हवे असतील, अजून काही नवीन कुठला विषय हवा असेल, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा. आम्ही नक्की आपल्या कमेंट्स बघून त्याच्याबद्दल पुढे काही एपिसोड्स घेऊन येऊ. प्रणवजी, आपले खूप खूप धन्यवाद. आपण वेळ दिलात आमच्या चॅनलसाठी आणि खूप काही नवीन माहिती आम्हाला मिळाली, त्याबद्दल आपले अतिशय मनपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.